सबंध आपले भारतीय जवान या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत खऱ्या अर्थानं आज सरांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं नियोजित वेळेमध्ये काहीशा ज्ञान विचारांचा अल्पसा परिपाक मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण खऱ्या अर्थानं हा सोहळा आहे स्वाभिमानाचा, हा सोहळा आहे निष्ठेचा, हा सोहळा आहे चारित्र्याचा आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा आहे देशासाठी समर्पित असणाऱ्या देशभक्तीच्या जाज्वल्य इतिहासाचा। पण खऱ्या अर्थाने या मातीचा इतिहास नेमका काय आहे? ही आग खऱ्या अर्थाने निर्माण होते कुठं? कोणताही ज्वालामुखी होत असताना त्याच्या अंतकरणामध्ये ती आग असते, ती आग प्रज्वलित होते आणि पाहता पाहता त्या आगीचं एक मूळ स्वरूप धारण होतं आणि त्यातून खऱ्या अर्थाने इतिहासाची पानं एक तर रक्तरंजित होऊन पुढे येतात किंवा खऱ्या अर्थाने ती स्वातंत्र्याच्या अग्नीमध्ये पेटून उठतात। अशाच पानांचा इतिहास जाज्वल्य या हिंदुस्थानच्या मातीला मिळाला। कारण ही माती नेमकी आहे कशी? या मातीमध्ये देशप्रेमाचं खऱ्या अर्थाने हे ज्वलंत इतिहास नेमका साठला कसा याचा कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं आहे। कारण जगाच्या पाठीवर जगाचा इतिहास आम्ही जेव्हा पाहतो या जगाच्या इतिहासाला भूगोल आहे, पण हिंदुस्थानच्या मातीचा जेव्हा जेव्हा आम्ही अभ्यास केला या मातीला इतिहासाची फार मोठी थोर परंपरा आहे। आणि याच मातीमधून त्याच इतिहासाच्या पानांमध्ये शून्यातून खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाची प्रज्वलता निर्माण करून त्याला देशसेवेचं मूळ स्वरूप धारण करून आज खऱ्या अर्थानं हा प्रेरणेचा एक सोहळा या ठिकाणी होतो आहे। आणि खरं तर आज सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाईला आणि माझ्या प्रत्येक ताईसाठी हा प्रेरणेचा सोहळा आहे। कारण सरांच्या यशाचा मूलधार जर पाहिला आदरणीय खऱ्या अर्थानं बबिता आई आणि खऱ्या अर्थानं हरिभाऊ बाबांच्या ह्या संस्कारांचं वलय होतं, त्या वलयाच्या बळावरती सरांचा प्रवास झाला। दुसरं सगळ्यात मोठं वास्तव जर कोणतं असेल स्वतःचं सामर्थ्य, या सामर्थ्याला मूर्त रूप दिलं म्हणून सरांचा हा प्रवास झाला। काही गोष्टी या खऱ्या अर्थानं विकत कुठे मिळत नाही, त्या रक्तात असाव्या लागतात आणि तोच ज्वलंत इतिहासाचा परिपाक ज्यांच्या अंतकरणामध्ये होता तो त्यांच्या मातापित्यांनी त्यांच्या अंतकरणात प्रज्वलित केला आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थांची ती साथ मिळाली, त्यातून हा प्रवास साधला गेला। आणि या निमित्तानं जोरदार करणाऱ्या टाळ्या ताईंसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत। कारण जेव्हा खऱ्या अर्थानं हा प्रवास इथपर्यंत होत असतो तेव्हा घरातून भक्कम साथ आणि पाठीवरची थाप ही अत्यंत गरजेची असते। पाठीवरची थाप देणारे माता पिता असतात आणि खांद्यावर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या त्या घरातल्या धर्मपत्नी असतात। आणि आदरणीय खऱ्या अर्थानं इतिहासाची माती असणाऱ्या बीडच्या आष्टीच्या मातीमधून ताईंचा या कुटुंबामध्ये प्रवेश झाला आणि पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं आदर्श पती पत्नी कशा असावीत याचा आदर्श उदाहरण या कुटुंबाच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळालं। कारण नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे रामांसारखा एकनिष्ठ असणारा। तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या पडतीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको। असे नवरा बायकोच्या घरात असतात त्यांनी कधीही स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, ते आपल्या संस्कृती संस्कारांच्या वलयामधून त्या घराचा स्वर्ग करत असतात। आणि आज खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा हा स्वर्गमय सोहळा होतो आहे। ताईंचं योगदान फार मोठं आहे, कारण एकीकडे कुटुंबाची भक्कम जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती म्हणून तर देश सेवेची भक्कम जबाबदारी आदरणीय सरांनी आपल्या खांद्यावरती लिलया पेलली, म्हणून खऱ्या अर्थानं ताईंचंही या ठिकाणी कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे। चौथं कौतुक जे करावं लागेल ते त्यांच्या कन्या आणि चिरंजीवांचं करावं लागेल। कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आजची तरुणाई नेमकी आहे कुठं? मी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, हा सोहळा सेवानिवृत्तीचा नाही, हा प्रेरणेचा सोहळा आहे। हा प्रेरणेचा सोहळा यासाठी आहे, एकीकडे व्यक्ती जेव्हा समाजाच्या मनावरती स्वतःचं गारुड निर्माण करत असतो, समाजासाठी जगत असतो, अशा वेळेस कधी कधी कुटुंब अलगद सुटून जाण्याचाही प्रवाह निर्माण होत असतो। पण दोन्ही पावलांवरती भक्कम उभं राहत असताना त्या संस्कारांचं मूळ तितकं भक्कम असावं लागतं ज्या बळावरती ते कुटुंब घडत असतं। आणि खऱ्या अर्थानं सरांच्या देश सेवेच्या व्रतामागे आईंनी आणि खऱ्या अर्थानं ताईंनी आपल्या लेकरांना दिलेल्या संस्कारांचा हा परिपाक होता, म्हणून तर आज हे कुटुंब ह्या उंचीवर आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपली सगळ्यांची गर्दी आहे। हे सगळ्यात मोठं या निमित्तानं वास्तव पुन्हा एकदा व्यक्त करावं लागेल। मग खऱ्या अर्थानं हा सोहळा होत असताना आज नेमका काही प्रश्नांची उत्तरही या निमित्तानं मला शोधणं अत्यंत गरजेचं वाटतं। कारण आज देशभक्तीची नेमकी व्याख्या काय? आज आजूबाजूचं वातावरण जर पाहिलं तर हे वातावरण धर्मांध आणि जातीमध्ये पूर्णतः विखुरलेलं वातावरण आहे। आपण स्वतःला देशभक्त म्हणतो, पण खरंच देशभक्तीची व्याख्या काय आहे? खरंच देशभक्ती म्हणजे नेमकं काय आहे?
सीमेवरती लढणारा आपला जवान हा देशासाठी खऱ्या अर्थानं आपलं प्राण समर्पित करत असतो, पण त्याच्या आतमध्ये राहणारा पोलीस बांधव अंतर्गत दृष्टीनं संरक्षण करत असतो आणि त्याच्या आतमध्ये घर नावाच्या खऱ्या अर्थानं राष्ट्रामध्ये राहणारी तुमच्या माझ्यासारखी माणसं घरातून छोट्या छोट्या गोष्टीतून देशभक्तीची चुणूक आपल्या अंतकणातून दाखवत असतात. मग तुमच्या माझ्यासाठी देशभक्तीची व्याख्या काय आहे? आज वातावरण नेमकं कसं आहे? एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं, आपण रोज शाळेत गेल्यानंतर एक प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे. पण प्रतिज्ञा एवढ्या वर्ष आम्ही म्हणत आलो, पण खऱ्या अर्थाने ती प्रतिज्ञा आज तरी आम्हाला समजली का? आज तरी आम्ही ती समजून घेतली आहे का? भारत माझा देश आहे, पण माझा या शब्दाचा नेमका अर्थ काय? मी रस्त्यावरती कचरा टाकणार नाही कारण देश माझा आहे. मी कुठेही कचरा टाकेल कारण देश माझा आहे. माझा या शब्दातला अहंकार की माझा या शब्दातला स्वाभिमान, या दोन्हीतलं खऱ्या अर्थानं उत्तर ज्या दिवशी शोधण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी देशभक्तीची पहिली व्याख्या आमच्या लक्षात येईल. कारण खऱ्या अर्थानं राष्ट्राचं सुंदरता आणि राष्ट्राची महत्तमता नेमका आहे काय? आता आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे, जन मन गण अधिनायक जन आहे. जन म्हणजे खऱ्या अर्थानं समस्त जन, गण म्हणजे भारतातील जाती व्यवस्था, मन म्हणजे जेव्हा मनानं एकत्र येतील तेव्हा भारताचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज जर आम्ही जाती आणि धर्मामध्ये विखरलेलो असू तर खऱ्या अर्थानं एक दिवस भारतीय जवानांनाही हा प्रश्न पडेल की ज्यांच्यासाठी आपण प्राणांचं खऱ्या अर्थानं होळी करतोय, ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस सीमेवरती उभं राहतोय, त्या खऱ्या अर्थानं त्याची किंमत त्यांना आहे का? हा प्रश्न भारतीय जवानांच्या अंतकणात कधी निर्माण होऊ नये. म्हणून खऱ्या अर्थानं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण स्वतः वास्तवात बदलणं गरजेचं आहे आणि त्यावर उहापोह होणं आता काळाची गरज आहे. कारण या मातीमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त पहा, महापुरुष असू द्यात, क्रांतिकारक असू द्यात, संत परंपरा असू द्या, आपल्या प्राणांची आहुती देण्याचं कार्य संत परंपरेपासून होत आलंय. या मातीसाठी जगणारी मांदियाळी या मातीमध्ये निर्माण झाली आणि म्हणून तर स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटला. इसवी सन 1200चा कालखंड ज्ञानोबारायांचं अवतार कार्य झालं आणि या मातीमध्ये रामकृष्ण हरीचा गजर होत पाहता पाहता खंगलेल्या त्रासलेल्या मनामनांना अध्यात्माची मनशांती लाभली. पण याच नंतरचा कालखंड जर आम्ही पाहिला तर यवनी सत्ता आक्रमण करू लागल्या. पाहता पाहता यवनांची तोलधाड आमच्या मातीपर्यंत येत गेली आणि यवनांची तोलधाड आता स्वातंत्र्याच्या मातीला गुलामगिरीच्या खऱ्या कवच कुंडलात गुरफटू लागली. पण याच काळी शिवनेरीच्या कुशीमध्ये शिवरायांचा जन्म झाला. पाहता पाहता यवन परास्त झाले आणि शंभू राजांनी त्यावर कळस चढवला, स्वराज्य अवतीर्ण झालं. पण याच काळामध्ये चोर पावलाने ईस्ट इंडिया कंपनी मात्र पाहता पाहता हिंदुस्थानच्या मातीत आली. ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अर्ज आला आणि ईस्ट इंडिया कंपनीची पावलं हिंदुस्थानच्या मातीत रुजली गेली. समोर दिसत होतं तो खऱ्या अर्थानं व्यवसाय, पण अंतर्गत होतं हिंदुस्थानची माती काबीज करण्याचा खॉप. शिवशंभूंचं निधन झालं आणि ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळमुळं भक्कमपणे उभी केली. पाहता पाहता खऱ्या अर्थानं भगवा अस्मिता खाली आली आणि इंग्रजांचा युनियन जॅक आसमंती फडकू लागला. पण याच काळात इंग्रजांनी हेरलं होतं, हिंदुस्थानची माती जर काबीज करायची असेल तर अशी होणार नाही. धर्मनिरपेक्ष असणार ही माती जाती धर्मांमध्ये विखुरलेली नाही आणि जोपर्यंत जाती धर्माचा रंग या मातीला मिळत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पाहिलेला खॉब हा खॉबच राहिला जाईल, कारण खऱ्या अर्थानं तो विजय मिळणार नाही. आणि म्हणून तर इंग्रजांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पानिपतचा रणसंग्राम डोळ्यासमोर ठेवला, अब्दालीचं चरित्र आणि चारित्र्य डोळ्यासमोर ठेवलं. कारण अब्दालीनं साधलं काय होतं, पानिपतचा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. पानिपतचं युद्ध सुरू झालं, मराठे वेगानं पुढे येऊ लागले आणि अब्दालीला कळून चुकलं आता पराभव खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यांसमोर आहे, पराभव होणार. पण त्याच वेळी रात्रीची वेळ होती, आता युद्ध समाप्त झालं होतं, सकाळी युद्ध सुरू होणार होतं आणि त्याच वेळी अब्दाली टेकडीवरती उभं राहून मराठा साम्राज्य निहाळत होता. आणि मग मात्र बाजूच्या हशमानं विचारलं, हुजूर विजय कोसोला? आणि त्याच वेळी अब्दालीने सांगितलं, समोर पाहतोय ना काय दिसतंय? आणि त्यावेळी तो हुजऱ्या उत्तरला, समोर हुजूर ताऊ खऱ्या अर्थानं धुरांचे लोट दिसतायत. धुरांचे लोट कशाचे? चुली पेटल्यात हुजूर. कशासाठी? अहो खऱ्या अर्थानं स्वयंपाक करण्यासाठी. आणि तसा अब्दालीने डोळ्यात चमक आणल्याने सांगितलं, लक्षात घे, अरे जी माणसं जेवायला एकत्र येऊ शकत नाहीत जर आपण भेट टाकायला यशस्वी ठरलो, लढायला सुद्धा एकत्र कशी येतील? आणि पानिपतचा रणसंग्राम जर बारकाईनं आपण अभ्यासला, इथंच खऱ्या अर्थानं अब्दालीने डाव टाकला. साम दाम दंड आणि शेवटचा चौथी गोष्ट अंतकणात रुजवली, ती म्हणजे भेद. पाहता पाहता मराठी साम्राज्यात फूट पडली आणि
पानिपतचा रणसंग्राम, विजय की पराजय या दोन शब्दांमध्ये लेखकांच्या लेखणीतून आयुष्यभर रेखाटत राहिला. हेच तत्व इंग्रजांनी हेरलं आणि पाहता पाहता आता कळून चुकलं, हिंदू मुस्लिम एकत्र यांच्यात जोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत आपला ख्वाब खऱ्या अर्थानं पूर्ण होणार नाही. म्हणून तर इंग्रजांनी मोठमोठी लालच दाखवली आणि हिंदू मुस्लिम सैन्याला आपल्याकडे ओढून घेतलं. आता त्यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या, त्यासाठी काडतुसं दिली. आता त्या काडतुसाला गाई आणि डुकराची चरबी लावलेली असायची. प्रगत तंत्रज्ञान त्या काळामध्ये नव्हतं. ती काडतुसं दातानं तोडावी लागायची आणि त्याला गाय डुकराची चरबी लावलेली. पाहता पाहता बातमी मंगल पांडेंना कळाली. अरे कारण हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र आणि मुस्लिम बांधवांमध्ये डुक्कर निषिद्ध, पण आता दोन्ही खऱ्या अर्थानं चरबी दातानं तोडावी लागते. मंगल पांडेंच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी ह्यूज नावाच्या अधिकाऱ्याला बेबंद गोळ्या घातल्या. ह्यूज संपला, मंगल पांडेंना अटक झाली आणि पाहता पाहता त्यांच्या फाशीनं स्वातंत्र्याचा यज्ञकुंड मात्र प्रज्वलित झाला. पण हीच मंगल पांडेंची फाशी उमाजी नाईकांना मात्र खऱ्या चेतवणारी ठरली. घाला इंग्रजांना गोळ्या, देऊ तुम्हाला इनामाच्या गोळ्या, हा फतवा उमाजी नाईकांनी काढला. आणि तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 13 वर्ष उमाजी नाईकांनी इंग्रजी सैन्याला सळो की पळो करून सोडलं. पण इथं ही फितुरी कामी आली आणि इथं फितुरीने डाव टाकला. उमाजी नाईक भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीकडे आलेले असताना फितुरीने डाव टाकला आणि खऱ्या अर्थानं उमाजी नाईक त्या ठिकाणी इंग्रजांच्या हाती लागले. उमाजी नाईकांना फाशी झाली. पण उमाजी नाईकांची हीच फाशी मनगट असणाऱ्या बांगड्यांना सुद्धा आता मात्र बळ देऊन गेली. आणि मेरी झाशी नाही दूंगी ही गर्जना झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी केली. कारण याच काळात लॉर्ड डलहौसीनं नवीन फतवा काढला होता. संस्थानं खालसा करण्याचा त्या ठिकाणी फतवा निघाला आणि उमाजी गंगाधर पंतांच्या निधनानंतर लक्ष्मीबाईंनी स्पष्ट सांगितलं खऱ्या अर्थानं झाशी आम्ही देणार नाही. त्याच वेळी लॉर्ड डलहौसीनं बोकर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याला लक्ष्मीबाईंच्या मागावर पाठवलं. दामोदर पंतांना पाठीवर घेतलं, घोड्याला टाप मारली आणि ही झाशीची राणी खऱ्या अर्थानं वेगानं निघाली. पण बोकरच्या गोळ्यांनी वेध घेतला. लक्ष्मीबाई कोसळल्या आणि पाहता पाहता स्वातंत्र्याचं पेटलेलं यज्ञकुंड बांगड्या असणाऱ्या मनगटही कोसळलं गेलं. याच काळामध्ये मात्र हिंदुस्थानची माती आणि त्यातही महाराष्ट्राची माती दुष्काळानं भोकाळू लागली होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये इंग्रजांचा अत्याचार मात्र वेगानं वाढत होता. आणि आता सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना वासुदेव बळवंत फडकेंच्या मनात निर्माण झाली आणि स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पुन्हा प्रज्वलित झाला. वासुदेव बळवंत फडकेंना फाशी झाली आणि आता मात्र लढेंगे मरेंगे मगर पीछे नाही हटेंगे ही भावना चाफेकर बंधूंच्या मनात निर्माण झाली. याच काळात पुण्यामध्ये प्लेगच्या साथीनं थैमान घातलं होतं आणि त्यावेळी पुण्याचा कलेक्टर होता ज्याचं नाव होतं रँड. या पुण्याच्या कलेक्टरनं आमच्या घरापर्यंत यायचा, निर्जंतुकीकरणाच्या नावाखाने घरात घुसायचा, आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायचा आणि पुन्हा माघारी निघून जायचा. हे पाहिलं आणि चाफेकर बंधूंनी गव्हर्नमेंट हाऊस वरती भरलेल्या एका मेजवानीचा औचित्य साधत रँडला गोळ्या घातल्या आणि पाहता पाहता हा बकासूर संपला. इथंच मात्र इंग्रजांचा डाव पडत होता. साम दाम दंड भेद, भेद या शब्दावरती पुन्हा खऱ्या अर्थानं इंग्रजांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यातून बंगालची फाळणी केली. बंगालच्या जनतेचा लाभा उसळून उठला. बंकिमचंद्र चटर्जींच्या नेतृत्वाखाली चले जाऊचा नारा घुमू लागला. याच काळात होमरूल चळवळ निर्माण झाली आणि होमरूल चळवळीतून गदर पार्टीची ही स्थापना झाली. आता शेतकऱ्यांचे हाल पाहिले, प्रचंड हाल आणि त्यातमध्ये खंगलेला त्रासलेला शेतकरी. या शेतकऱ्याची अवस्था पाहून दक्षिण आफ्रिकेच्या मातीमधून खऱ्या चंपारण्याचा लढा यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधींचं हिंदुस्थानच्या मातीत आगमन झालं. निळीची शाही करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल पाहिले आणि त्यातून चंपारण्याचा लढा उभा केला. चंपारण्याचा लढा यशस्वी झाला. याच काळात महायुद्धाची पाळ्यामुळं हिंदुस्थानच्या मातीवरती आता खऱ्या अर्थानं फडकू लागली होती. पण आता जर इथला प्रत्येक जवान उभा ठाकला, क्रांतिकारांनी आपल्या विरुद्ध जर बेबंद आंदोलन केलं तर आपल्याला मात्र ही माती सोडावी लागेल ही भावना निर्माण झाली. आणि रौलट नावाच्या अधिकाऱ्यानं कोणताही खऱ्या अर्थानं खटला दाखल न करता सरळ फाशी देण्याचा रौलट कायदा संमत केला. आणि याच कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बागमध्ये समस्त खऱ्या अर्थानं समाज जमा झाला. आता त्यांना विरोध कसा करावा मनात विचारांचं आक्रंत निर्माण झालं आणि त्याच वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडवण्यात आलं. जनरल डायरनं बेछूट गोळीमार केला. अवघ्या 2 वर्षाच्या लेकरापासून नव्हे तर गर्भातल्या लेकरापासून खऱ्या अर्थानं प्राणांचे रक्ताचे सडे त्या ठिकाणी पडले. हे चित्र पाहिलं आणि उधम सिंहांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि पाहता पाहता बका या जनरल डायर नावाच्या बकासुराला उधम सिंहाने कुत्र्याच्या मौतीनं मारलं. आता मात्र स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पुन्हा असहकार चळवळीच्या रूपानं गांधीजींच्या पुढे
पुढे आला, पण चौरीमध्ये त्याला हिंसक वळण लागलं आणि आता सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना खऱ्या अर्थानं राजगुरू भगतसिंग चंद्रशेखर यांच्या मनात निर्माण झाली आणि स्वतंत्र क्रांतीचा रडा पुन्हा एकदा उभारला गेला. शिरीष कुमारांसारखी लेकरं या यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित झाली आणि पाहता पाहता स्वदेशीचा पुरस्कार करत बाबू गेनूंनी स्वतःच्या प्राणांचंही बलिदान दिलं. स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित झाला. क्रांतिकारकांच्या समिधा यज्ञ रूपानं त्यात वाहिल्या आणि तो दिवस उजडला. 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वातंत्र्य झाला. पण इथं स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थानं याच आनंदाला मात्र इथं पुन्हा एकदा दुःखाची धार होती, कारण जिनांनी अलगट डाव टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तान अस्तित्वात आलं. पण पाकिस्तान अस्तित्वात आलं, हिंदुस्थान अस्तित्वात आला, स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं यज्ञकुंड प्रज्वलित झाला. पण अवघे 4च महिने गेले नाहीत तर पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरकडे नजर टाकली. काश्मीरचा खऱ्या अर्थानं राजा होता हरीश सिंग. या हरीश सिंग आताच पदावरून पदच्युत झालेला आणि याच वेळी काश्मीर काबीज करायचं ख्वाब खऱ्या अर्थानं पाकिस्तानाने पाहिला आणि आक्रमण झालं. पण त्याच वेळी ब्रिगेडियर खऱ्या अर्थानं रवींद्रसिंह हंसारखे जवान या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित झाले आणि पाहता पाहता पाकिस्तानला मागं फिरावं लागलं. पाकिस्तान निघून गेलं. अवघ्या फक्त 11 महिन्यांचा काळ गेला आणि हिंदी चिनी भाई भाई याच नाऱ्याला चीन मात्र पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्यांच्या डोळ्यासमोर सिक्कीम घुमू लागलं. आता सिक्कीम काबीज करायचं हा ख्वाब चीननं पाहिला आणि लडाखच्या दिशेनं पावलं. आता चीन खऱ्या अर्थानं चीन सैन्याची पडू लागली. रिझाऊ गंगना 1700 फूट सरळ उंच व्यास असणारा आणि त्यावरतीही ज्या खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे त्या जवानांकडे या खऱ्या अर्थानं युद्धाचं प्रतिनिधित्व होतं ते म्हणजे शैतान सिंग आणि त्यांचे 124 खऱ्या अर्थानं बटालियन पाहता पाहता युद्धाच्या भूमीवरती उभी होती. आता आजही जर आपण रिझाऊ गंगनावरती गेलो 124 जवानांचं स्मारक त्यांचं कर्ज आजही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. कारण चीनी सैन्य 13,000 सैन्य खऱ्या अर्थानं होतं आणि इकडे फक्त 124 जवान होते आणि खऱ्या अर्थानं वॉकी टाकीवर आवाज घुमला शैतान सिंग माघारी फिरा. पण त्याच वेळी शैतान सिंग आपल्या सगळ्या जवानांकडे पाहिलं आणि सांगितलं की आता जर आपल्या आईवर कोणी खऱ्या अर्थानं अत्याचार केला तर आपण तिथून बाजूला निघून जाऊ का? कुणावरही सक्ती नसेल, पण एक सांगतो खऱ्या अर्थानं मी माघारी फिरणार नाही. आणि सगळे जवान एक सुरात उतरले, मेजर आता जगू बी संगतीनं आणि मरू बी संगतीनं. पाहता पाहता चिनी सैन्याला खऱ्या अर्थानं आक्रांत गाठला गेला. गोळ्यांचा वर्षा होत होता. रक्ता चिळकांड्या बर्फावरती पडून श्रात विरघळून जात होत्या आणि अशाही परिस्थितीमध्ये 1300 खऱ्या अर्थानं चिनी सैन्य या ठिकाणी शैतान सिंह त्यांच्या बटालियनने संपवले. पाहता पाहता एक हात ग्रेनेड पडल्यामुळे निखळून पडला. अशा वेळी पायाला रायफल बांधून शैतान सिंग लढत राहिले. शेवटचा श्वास खऱ्या अर्थानं या मातीसाठी समर्पित केला. स्वतः खऱ्या अर्थानं 124 ही बटालियन संपूर्ण गाडली गेली. आजही त्यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं चीन पुढे सरकलं पण रिझाऊ गंगनावरती त्यांना पुढे येताच आलं नाही. ते तिरंगा मात्र आसमंती फडकतच राहिला. आता चीन माघारी फिरलं पण इथंच खऱ्या अर्थानं अवघ्या 1.5 वर्षांचा कालखंड गेला आणि पुन्हा पाकिस्तान आता मात्र गुजरातच्या दिशेने हिंदुस्थानच्या मातीवर चाल करून आलं. आता पाकिस्तान पुन्हा खऱ्या अर्थानं भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पराकाष्ठा केली आणि पाकिस्तानला माघारी फिरावं लागलं. 1971चा पुन्हा कालखंड उभा राहिला पण पाकिस्तानला हिंदुस्थानच्या मातीवर विजयच मिळवता आला नाही आणि म्हणून तर शेवटी पाकिस्तानने एका नवीन पुत्राला जन्म दिला ज्या पुत्राचं नाव होतं आतंकवाद. मग कोइंबतूरचा हल्ला असेल, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मुंबई ब्लास्ट असेल, ताज हल्ला असेल, काश्मीरच्या विधान भवनावरती झालेला हल्ला असेल, काश्मीरी पंडितांवर झालेला हल्ला असेल, असे एक ना अनेक प्रकारचे आतापर्यंत जर खऱ्या अर्थानं सरकारी आकडेवारीनुसार 62 प्रकारचे हल्ले पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आमच्यावरती केले. पण तरीही त्यामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं पुरून उरलो. याचं जर सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर आजही खऱ्या अर्थानं पाकिस्तान डोकं वर काढतं पण त्याला पुन्हा मातीत घालण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल ते खऱ्या अर्थानं आमच्या भारतीय देशाच्या जवानांमध्ये आहे, जे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यासाठी लढत राहतात. अहो सरांचं जीवन जर यथार्थपणे आम्ही पाहिलं तर नवनाथांवरती श्रद्धा, कारण इथून अवघ्या काही किलोमीटरवरती साक्षात मच्छिंद्रनाथ, साक्षात नवनाथ यांचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद लाभलेली ही भूमी आणि याच भूमीमध्ये हरिभाऊ बाबांच्या घरामध्ये एक पुत्र जन्माला आला. नवनाथांवरती भक्ती आणि त्यातून नामकरण झालं नवनाथ. पाहता लहानपणापासून हीच भावना अंतकरणामध्ये आणि याच भावनेमधून आता देशासाठी जगायचं, देशासाठी लढायचं ही भावना सरांच्या अंतकरणात निर्माण झाली आणि त्यातून यथार्थ जीवनाचा प्रवास सुरू झाला. रुई 36 आज बदललेलं पाहतोय पण मी पुन्हा घेऊन जाईल. खऱ्या अर्थानं 96च्या आधी जर आपण माघारी गेलो तर 96च्या अगोदर खऱ्या पाण्यापासून दूर असणार, पाण्यापासून दुर्लक्षित असणार आणि नव्हे तर पाषाण खडकांमध्ये वेढलेला रुई 36चा हा परिसर. पण याही परिसरामध्ये
परिवारामध्ये शिक्षणाची गंगा अखंड वाहत असताना प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि याच प्रवासामधून हा वेगानं पुढे निघाला. अहो यातही सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यावेळेस त्यांच्या खऱ्या अर्थानं निवड झाली आणि ज्यावेळी ते ट्रेनिंगला रुजू झाले तो दिवस होता 19 फेब्रुवारी, शिवरायांच्या जन्म उत्सव सोहळ्याचा दिवस. म्हणजे खऱ्या अर्थानं साक्षात या कुटुंबावरती नव्हे तर सरांवरती जणू काही शिवरायांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यातून जगण्याचा जीवनाचा यथार्थ प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये पहिली पोस्टिंग जर झाली ती म्हणजे काश्मीर खोऱ्यात. आता काश्मीर खोरं 96, 97, 98, 2000 हा काळ जर पाहिला तर नेहमी बर्फछादित असणार, पण त्यातूनही धगधगणार. त्यातून काश्मीरचा प्रवास पूर्ण होत गेला. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पोस्टिंग होत गेली. जामनगर पासून खऱ्या अर्थानं पंजाबच्या मातीपर्यंत, पंजाब पासून आसामपर्यंत, आसामपासून सिक्कीमपर्यंत आणि त्यातून खऱ्या अर्थानं एकमेव पोस्टिंग जी पुण्यामध्ये झाली त्यातूनही पुढचा प्रवास सुरू झाला आणि 2005चा कालखंड उलटला. तिथपर्यंत खऱ्या अर्थानं लढतानाही ज्ञानाची परिभाषा अंतकरणात रुजत गेली. म्हणून तिथून जो यशाचा जो प्रवास सुरू झाला, आज तो खऱ्या अर्थानं लेफ्टनंट जनरलपर्यंत येऊन पोचला. ही गोष्ट सोपी नाही. यासाठी शून्यातून विश्व निर्माण होताना 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी नेहमी सांगतो खऱ्या अर्थानं सरांचा जीवनाचा प्रवास हा विचार करतानाही जाणवलं, हा फक्त प्रवास नाही, इथं बसलेल्या प्रत्येकासाठी तो खऱ्या अर्थानं आपल्या प्रेरणेचा प्रवास आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता विचार करा, या पदापर्यंत रुई 36 मध्ये किती व्यक्ती गेल्या हो? जर आज आम्ही पाहिला गेलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली वेगवेगळी व्यक्तिमत्व कार्यरत करतात, पण आज जर पाहिला गेलं तर या उंचीवरती जेव्हा एक व्यक्ती जाते तेव्हा बसलेल्या हजारो व्यक्तींना वाटतं की आपणही तिथपर्यंत पोहोचू शकतो. फक्त पहिलं पाऊल पडणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते पाऊल कशाच्या बळावर पडतं? ज्यावेळेस खऱ्या अर्थानं स्वतःतलं सामर्थ्य, आज आमच्या घरातलं दुःख नेमकं आहे काय, त्याच्या घरातला कलर टीव्ही आमच्यापेक्षा मोठा, हे दुःख सगळ्यात मोठं आहे. आपल्या घरात टीव्ही चांगला आहे पण त्याचा आपल्यापेक्षा मोठा आहे, पण आपण तुलनेच्या नादामध्ये त्याचं घर तेवढं स्क्वेअर फूटचं आहे, आपलं नाही, हे आपलं दुःख आहे. त्याची जमीन तेवढी एकर आहे, आपली नाही, हे आपलं दुःख आहे. त्याची जमीन तेवढी आहे, आनंद आहे. त्याचा टीव्ही तेवढा आहे, आनंद आहे. आपण त्यापेक्षा कष्टाच्या बळावर आणि कर्तृत्वाच्या बळावर मोठा घेऊ शकतो. ही मानसिकता जर निर्माण झाली त्यातून यश मिळतं आणि त्यातून फक्त कुचित भावना तयार झाली तर यशाचा प्रवास खुंटतो. स्वतःच्या सामर्थ्य ओळखणारी माणसं यशाच्या शिखरावर जातात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामधल्या यशाचा मार्ग काय आहे सोपं करून सांगतो. आज आमची अवस्था कशी आहे? एक दगड फोड्या होता, रोज दगड फोडायचं काम करायचा आणि दगड फोडताना आयुष्याचा आनंद मात्र शोधत राहायचा. एक दिवस सकाळची वेळ होती आणि दगड फोड्या निघाला. पाठीवरती खऱ्या अर्थानं घन घेतलेला छन्नी सोबतीला होती. प्रवास चालू होता आणि त्याच वेळी एक राजाची स्वारी मात्र मागवून येत होती. ती स्वारी पुढे आली. 2 सेवक पुढे धावत होते. त्यांची नजर गेली. त्यांनी पाहिलं दगडफोड्या पुढे चाललाय. त्या दगडफोड्याला त्यांनी बाजूला ढकललं आणि राजाची स्वारी मात्र निघून गेली. दगडफोडा खाली पडलेला होता. कपड्यावरचा मळ झटकला आणि त्याने एक वेळ खऱ्या अर्थानं राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, देवा, अरे असं काय पाप केलं होतं की खऱ्या अर्थानं तू माझा दगडफोड्या म्हणून जन्म दिला? मी जर राजा असतो तर आज जगाच्या पाठीवर श्रेष्ठ असतो. मला कोणी ढकलण्याचं सामर्थ्य गुणामध्ये नसतं. आणि आज मात्र गुढीपाडवा असल्यानं परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं, ठीक आहे, तुला राजा व्हायचंय ना, फक्त 2 मिनिटं डोळे मीट. खऱ्या अर्थानं तुझा राजात रूपांतर झालेलं असेल. दगडफोड्याने डोळे मिटले. 2 मिनिटांचा काळ निघून गेला आणि आता मात्र डोळे उघडले. समोर पाहिलं त्याचं एका राजात रूपांतर झालं होतं. आता त्याला कळून चुकल्या, जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ मीच आहे, माझ्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही. ही भावना त्याच्या अंतकरणात निर्माण झाली आणि पाहता पाहता आता मात्र दुपारी 12, 12:15ची वेळ होती. स्नानाची वेळ झाली होती. दासी तळ्याच्या जवळ आल्या. राजांचं शाही स्नान सुरू झालं. पण सूर्य मध्यान्हावर आल्यामुळं आता सूर्याची किरणं राजाच्या डोईवर पडू लागली. त्यातून राजा घाबरला आणि मग मात्र विचार करू लागला, एवढी उष्णता, अरे खऱ्या अर्थानं सूर्य सुद्धा माझी ताकद खऱ्या अर्थानं वाकवू शकतो. म्हणजे या जगाच्या पाठीवर राजा श्रेष्ठ नाही, तो सूर्य श्रेष्ठ आहे. मी जर सूर्य असतो तर आज गुढीपाडवा, परमात्मा प्रसन्न होता. सांगितलं, ठीक आहे,
तुला राजा नाही व्हायचं ना, तुला सूर्य व्हायचंय ना, हरकत नाही. पुढच्या 2 मिनिटामध्ये तुझा आता सूर्यात रूपांतर झालं असेल. मीट डोळे. त्यांना पुन्हा डोळे मिटले. 2 मिनिटांचा काळ निघून गेला आणि 2 मिनिटाच्या काळानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले, समोर पाहिलं, आता त्याचं सूर्यात रूपांतर झालेलं होतं. दुपारची वेळ होती. आपली सगळी ताकद सूर्य झालेल्या दगडफोड्यानं पणाला लावली आणि आता मात्र बाहेर पडलेला प्रत्येक माणूस घराकडं, गोठ्याकडं, खऱ्या अर्थानं झाडाकडं धाव घेऊ लागला. ती खऱ्या अर्थानं उष्णता आता सहन होत नव्हती. प्रचंड खऱ्या अर्थानं पराकोटीची उष्णता निर्माण झाली होती. पण त्याच वेळी डग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 तारखेपासून पाऊस येणार, त्यामुळे आभाळ मात्र खालून वाहत होतं आणि एक आभाळ बरोबर सूर्याच्या खाली आलं. सूर्यानं प्रचंड ताकद लावली, पण आभाळ खाली असल्यामुळं तो प्रकाश मात्र खालपर्यंत येत नव्हता. आणि हे चित्र पाहिलं आणि सूर्यालाही, म्हणजे दगडफोड्या झालेल्या सूर्याला कळून चुकलं की आता मात्र या जगातला सूर्य श्रेष्ठ नाही. दगडफोड्या वाटायचं राजा श्रेष्ठ हो. राजा झाल्यावर कळलं राजा नाही, सूर्य श्रेष्ठ आहे. पण आज सूर्य झाल्यानंतर कळतंय सूर्य नाही, सूर्याची ताकद वाकवणारा, थांबवणारा खऱ्या अर्थानं हा ढग श्रेष्ठ आहे. मी जर ढग झालो तर, आणि पाहता पाहता 2 मिनिटासाठी डोळे मिटले गेले. 2 मिनिटाने डोळे उघडले आणि डोळे जसे उघडले, आता त्याचं मात्र ढगात रूपांतर झालं होतं. कळून चुकलं ब्रह्मांडाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ मीच. आणि मग मात्र पाऊस सुरू झाला. आता मात्र धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडू लागले, घरं वाहू लागली, सगळीकडे त्राहिमाण वाजलं. पण त्याच वेळी त्याची नजर मात्र एका डोंगरावर गेली. डोंगराच्या बाजूला एक खडक होता आणि तो पाषाण काही केल्या हलत नव्हता. त्यांना प्रचंड ताकद पणाला लावली, पण पाषाण मात्र जागचाही हल्ला नाही. शेवटी मात्र ढगाला कळून चुकलं दगडफोड्या वाटायचं राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं सूर्याची ताकद रोखणारा ढग श्रेष्ठ आहे. ढग झाल्यानंतर आज कळतंय ढगही नाही, ढगाची ताकद रोखण्याचं सामर्थ्य असणारा तो पाषाण श्रेष्ठ आहे. मी जर पाषाण झालो तर पुन्हा 2 मिनिटं परमात्म्याने सांगितलं डोळे मीट. तुझं आज पाषाणात रूपांतर झालेलं असेल. त्यांना डोळे मिटले. 2 मिनिटांचा वेळ निघून गेला. त्याचं एका पाषाणात रूपांतर झालं होतं, एका दगडात रूपांतर झालं होतं. कळून चुकलं ब्रह्मांडाच्या पाठीवर आता मी श्रेष्ठ आहे. 8 दिवस निघून गेले आणि 9व्या दिवशी दगडफोड्या त्या रस्त्यानं चाललेला होता. त्याला आता एका मूर्तीची सुंदर ऑर्डर आली होती, म्हणून तो पाषाण शोधत चालला होता. नजर समोर गेली. जसा पाषाण पाहिला तसं मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि तो विचार करू लागला या पाषाणापासून सुंदर मूर्ती तयार होईल. आणि त्यानं आपल्या बाजूच्या असणारी झोपडीतली छन्नी घेतली आणि छन्नीचे घाव जसे पडायला लागले, पाषाणाच्या आत असणारा दगडफोड्या मात्र टाहू फोडून रडू लागला आणि परमात्म्याला सांगू लागला देवा दगडफोड्या होतो वाटायचं राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं त्याची ताकद रोखणारा ढग श्रेष्ठ आहे. ढग झाल्यावर कळलं ताकद रोखणारा हा पाषाण श्रेष्ठ आहे. पण आज पाषाण दगड झाल्यावर कळतंय राजा नाही, सूर्य नाही, ढग नाही, पाषाण नाही, पाषाणाला फोडणारा दगडफोड्या श्रेष्ठ आहे. हे जर मला पहिल्या दिवशी कळालं असतं एवढा मोठा प्रवास झालाच नसता. नेमकं आपलं दुःख काय आहे? आपण समोरच्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, समोरच्या बरोबर तुलना करण्याचा प्रयत्न करतो. पण परमात्म्यानं जर आपल्याला जन्माला घातलंय तर काहीतरी असामान्य कर्तृत्व आपल्या अंतकणात निर्माण केलं असेल. ते ज्यांना शोधता येतं त्यांचा प्रवास शिपाई पदापासून लेफ्टनंटपर्यंत होतो आणि त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं आदरणीय सर आहेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आम्हाला आमचं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आज खऱ्या अर्थानं हा सोहळा होत असताना तुकोबाराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं जेव्हा असे पुत्र जन्माला येतात, आज जर विचार करा इतिहासाच्या पानांमध्ये रुई छत्तीशीचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल त्या इतिहासाची पाळंमुळं जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं पुढे आणली जातील, इथून पुढच्या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पिढीच्या प्रेरणेसाठी आदरानं जे नाव घेतलं जाईल ते आदरणीय सरांचं असेल. कारण हा इतिहास या अगोदर कधी घडला नाही आणि या पुढे आता खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेरणेतून घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हा फक्त सोहळा नाही, हा सोहळा वास्तवात प्रेरणेचा सोहळा यासाठी आहे कारण त्यांच्या कर्तृत्वाचा तो विजय आहे, त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा तो विजय आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. देशासाठी का जगावं? अहो खऱ्या अर्थानं माझ्या एका मित्रानं सांगितलेला एक प्रसंग फार सुंदर होता. आज आपली देशभक्तीची व्याख्या नेमकी कुठं आहे? आता खऱ्या अर्थानं माझा एक मित्र त्याने मला एक प्रसंग खऱ्या अर्थानं सिंगापूरचा सांगितला होता का म्हटलं मी एका कामानिमित्त सिंगापूरला गेलो होतो. आता एअरपोर्टवरती उतरल्यानंतर आता मी तिथली एक छोटी कार पाहिली आणि कारवाल्याला सांगितलं मला अशा हॉटेलवरती जायचं आहे.
मी त्याच्याबरोबर निघालो. पाहता पाहता प्रवास पूर्ण झाला आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यानं सांगितलं, मीटर पाहिला, $12 झाले होते. त्यानं $12 त्याच्या हातामध्ये दिले. त्याने 2 मिनिटं विचार केला आणि $1 पुन्हा माघारी दिला. त्याने विचारलं, का $12 झाले, तू $11 घेतले? त्यानं सांगितलं, येताना खऱ्या अर्थानं ज्या रस्त्यानं आपण आलो त्या रस्त्यावर खड्डा होता म्हणून मी गाडी फिरवून घेतली. आता खऱ्या अर्थानं विचारांच्या गर्दीत मला हे माहीत नव्हतं की त्या रस्त्यानं जात असताना तिथं खड्डा आहे, हे मला 3 दिवसापूर्वी माहीत होतं, पण विचारांच्या गर्दीत माझ्या लक्षात राहिलं नाही. शेवटी त्या मार्गाने गेल्यानंतर वळसा घालून यावं लागलं, ही माझी चूक होती, म्हणून तो $1 तुमचा तुम्हाला माघारी देतोय. त्यानं विचारलं, अरे हा काय वेडेपणा आहे, जर तू मला सांगितलं नसतं तरी मला इथलं काहीच माहीत नव्हतं. त्यानं दिलेलं उत्तर फार गोड होतं. त्यानं सांगितलं, सर, कोणत्याही देशातला कोणताही व्यक्ती जेव्हा एअरपोर्टवरून उतरतो तेव्हा पहिल्यांदा तो आम्हाला भेटतो. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ड्रायव्हर त्यांना भेटत असतो. आणि जर आमच्याकडूनच चुकीची गोष्ट त्यांच्या समोर गेली तर माझ्या देशाबद्दल त्यांचं मत बदलायला फार वेळ लागणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून आम्ही हे तत्त्व पाळतो. हे तत्त्व ज्या दिवशी आम्हाला कळालं तुमच्या माझ्या अंतकरणातली देशभक्ती निर्माण होते. तिथलंच त्याने सांगितलेलं आणखी एक उदाहरण फार गोड होतं की आदल्या दिवशी तो ट्रेननं जात असताना खऱ्या अर्थानं ते एक शिक्षक बसलेले होते. त्या शिक्षकांनी पाहिलं, ज्या सीटवरती बसलेले होते त्या सीटवरती ते कुणालाच बसू देत नव्हते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ट्रेननं जाताना मात्र त्यावेळेस ते शिक्षक हातामध्ये सुई घेऊन ते शीट शिवत होते. यानं विचारलं, कारण काल तुम्ही कोणाला बसू देत नव्हता, आज शीट शिवता, याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, मी रोज खऱ्या अर्थानं शाळेत जाताना काल हे शीट पाहिलं, हे फाटलेलं होतं. आता फाटलेल्या शीटावरती आणखी इतर लोक बसली असती तर शीट आणखी फाटलं असतं, म्हणून मी कोणाला बसू दिलं नाही. पण आज मी सुईदोरा घेऊन यासाठी आलो, उद्या कोणत्याही देशातला व्यक्ती जेव्हा खऱ्या अर्थानं या ट्रेनमध्ये बसेल आणि तो खऱ्या अर्थानं फाटलेलं शीट पाहिल त्यावेळी माझ्या देशाची प्रतिमा फाटली जाईल, म्हणून ते शिवून पूर्ण करतोय. ही खऱ्या अर्थानं देशप्रेम आणि देशभक्ती आहे. ही देशभक्ती आपल्या अंतकरणात रुजली आहे का? ही देशभक्ती आपण समजून घेतली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो, या जगाला जर खऱ्या अर्थानं महासत्ता म्हणून घडायचं असेल फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. आपली प्रतिज्ञाच मी मगाशी सांगितलं आपण समजून घेतली तर खऱ्या अर्थानं ती समजल्याशिवाय राहणार नाही. इथं काही शिक्षक वर्गही असेल, आज आपण रोज शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे. पण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, भारत जर माझा देश असेल तर रस्त्याच्या खऱ्या अर्थानं रस्त्यावरती आम्ही गुटख्यांच्या पिचकाऱ्या मारू का? माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशावर जर माझं खरंच प्रेम असेल, राष्ट्रीय संपत्तीचं आम्ही नुकसान करू का? माझ्या देशातील सगळे माझे खऱ्या अर्थानं बांधव आहेत. जर बांधव असतील तर रोज जाती आणि धर्मामध्ये दंगली पेटल्या जातील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रतिज्ञा ही फक्त वाचण्यासाठी नाही, ती अंतकरणात रुजली पाहिजे. आणि ज्यांच्या अंतकरणात लहानपासून रुजते ती व्यक्तिमत्व अशी घडतात, हे या निमित्तानं सगळ्यात प्रकर्षानं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा प्रवास सोपा नाही. अहो, आता आपण सहज म्हणतो आर्मीत गेलं म्हणजे फार सुंदर, पण आर्मीत जाणं सुंदर आहे, त्याच्या मागचा प्रवास किती अवघड आहे हे कतरी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आर्मी बांधव म्हटलं की आम्हाला खऱ्या अर्थानं मेडल दिसतात, तो चेहरा दिसतो, तो करारी बाणा दिसतो, पण त्यामध्ये आत एक माणूसला दडलेला आहे हे आम्ही कधी पाहिलंच नाही. नेमका आर्मी जवान काय हे आम्ही कधी समजून घेतलंच नाही. आज आर्मी जवान होणं फार सोपी गोष्ट आहे. अहो, आर्मी जवान होणं, आता आर्मी जवानाची व्याख्या जर एका वाक्यात करायची म्हटलं तर प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे, ओळखलत का महाराज, या देशासाठी प्रत्येक श्वास समर्पित करणारा तो आपल्या देशातला आर्मी जवान आहे. ज्याला वाटतं ना आर्मी जवान होणं खूप सोपं आहे, त्यानं कधीतरी भरतीला उतरलेल्या मुलासोबत एकदा सकाळचं पहाटे रनिंग करून पाहावं, कळून चुकतं आर्मी जवान होणं किती अवघड आहे. ज्याला वाटतं ना आर्मी जवान होणं खूप सोपं आहे, कधीतरी भरतीला उतरताना त्या भरतीसाठी लागणारी कागदपत्र आणि ती कागदपत्र काढत असताना त्या तरुणाचे त्या कागदपत्रांवर पडणारे घामाचे थेंब कधीतरी जवळून अनुभवावेत, मग कळतं आर्मी जवान होणं किती अवघड आहे. अहो, खऱ्या अर्थानं थंडी असेल किंवा उष्णता असेल, आम्हाला 10 मिनिटंही सण होत नाही, पण कडाडत्या थंडीमध्ये पहाटेच्या 4 वाजता रनिंग शीटवरती पोचावं लागतं. रात्रभर राहण्याची सोय नसते, म्हणून फुटपाथच्या कडेला मच्छरांमध्ये झोपावं लागतं. सकाळचं रनिंग करताना फक्त 1 मार्कानं गेल्यानंतरचं दुःख आणि घरी फोन करून ते सांगण्याचं त्याहून मोठं असणारं दुःख अनुभवून पाहावं, मग कळतं
आर्मी जवान होणं किती अवघड आहे. ज्याला वाटतं ना आर्मी जवान होणं फार सोपं आहे, कधीतरी खऱ्या अर्थानं वय निघून जाताना अरे तुला नाही होणार ते आता सोडून दे हा शब्द इतरांचे टोमणे खऱ्या अर्थानं कत्रे ऐकून पाहावेत. मग कळतं आर्मी जवान होणं किती अवघड आहे. हे सगळं दिव्य तो पार केल्यानंतर तो एकदाचा जवान होतो, पण इथून त्याच्या जीवनाच्या दिव्यतेला खरी सुरुवात होते. आजपर्यंत अत्यावश्यक सगळ्या सेवा बंद पाहिल्या, पण देशाची सीमा जर एक दिवस जवानांनी खऱ्या अर्थानं बाजूला झाले तर त्याचं चित्र काय होऊ शकतं हे आपण स्वप्नातही व्यक्त करू शकत नाही. अहो खऱ्या अर्थानं एकीकडे लहान मुलाचा वाढदिवस असेल आणि संध्याकाळी मुलानं वडिलांचा फोन करावा. कमीत कमी देशातील कोणत्याही व्यक्तीला वडील दूर असतील तर मुलगा फोन करू शकतो, पण आर्मी जवानाचा मुलगा फोन करेल आणि जवानाकडून उचलला जाईल असं कधी घडत नाही. खऱ्या अर्थानं बर्फाच्छादित प्रदेशामध्ये मृत्यू समोर दिसतानाही डोळ्यासमोर आपली बायको आणि मुलं खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर येतात. हे दुःख अंतकणात दाबून देशाला पुन्हा प्राधान्य द्यावं लागतं. ही भावना एकदा अंतकणात निर्माण करून पहा, मग कळतं आर्मी जवान होणं किती अवघड आहे. लडाखच्या सीमेवरती सिक्कीमच्या सीमेवरती लढताना अलगद फोन येतो की खऱ्या अर्थानं आई गेली किंवा वडील गेले. अशा वेळेस होणारं दुःख आणि त्याच डोळ्यातून उघळणाऱ्या अश्रूंचं बर्फ करून पाहावं, मग कळतं आर्मी जवान होणं किती अवघड आहे. अहो खऱ्या अर्थानं तो लढत राहतो, जगत राहतो. कधी कधी तिरंगा खऱ्या अर्थानं अंगावर घेऊन देशासाठी समर्पित होऊन जातो. कधी कधी त्या तिरंग्यासाठी स्वतःची अस्मितापणा लावून उभं तारुण्य जाळून खऱ्या अर्थानं देशसेवेसाठी आपलं समर्पण देत असतो. कारण तो फक्त जवान नसतो, या मातीत परमात्म्यानं धाडलेला तो परमेश्वराचा अंश असतो. आणि खऱ्या अर्थानं आज एक भूमिका देशसेवेची पूर्ण करून समाजसेवेचं व्रत अंतकणात घेऊन सरांचा प्रवास या ठिकाणी होतो आहे. जोरदार कडवून टाळ्यांच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं घड्याळाचा काटा एकीकडे पळतोय, त्या वेगानं आपण पुढे जातोय. म्हणून तर खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं काल बलिदान मास पूर्णत्वाला गेलेला आहे. शंभू राजांचं बलिदान ज्या धर्मासाठी झालं, ज्या मातीसाठी झालं, आज खऱ्या अर्थानं तो वसा आणि वारसाही आपल्या अंतकणात निर्माण करून घेणं. पुन्हा एकदा सरांच्या दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभत असताना त्यांच्या जीवनातला यापुढचा काळ समाजाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि विशेषत्वानं उद्याच्या पिढीला ती प्रेरणा देण्यासाठी व्हावा, ही अपेक्षा या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यक्त करतोय. कारण पाहिला गेलं घड्याळाचा काटा इतका वेगानं फिरतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच विषय की आता तिकडला खऱ्या अर्थानं वास कढईतला इथपर्यंत पोचला आहे आणि तो पोटात खऱ्या अर्थानं आता लढाई करायला सुरुवात करतोय. त्यामुळं तुमच्या खऱ्या अर्थानं चरित्र आणि मन हे कुठं आहे, कारण मी सायकोलॉजिस्ट आहे, त्यामुळं ती गोष्ट मला बरोबर कळलेली आहे. म्हणून पुढं जाण्याच्या ऐवजी याच ठिकाणी थांबतो. फक्त जाताना एकच गोष्ट सांगतो, ज्या मातीतून आपण आलो ही माती देशाचे खऱ्या अर्थानं प्रेमाचे आहे. त्या वसा आणि वारसा त्या मातीचा आहे. तो अखंड आबादित राहत असताना एकदा जोरदार दोन्ही हात उंच करून या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं एकदा अभिनंदनाचा वर्षाव करूयात. या ठिकाणी आदरणीय सर बोलणार आहेत. सरांकडे माईक देत असताना खरे आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय शिवराय, वंदे मातरम. धन्यवाद.